हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजचा विषय आहे शिवजयंती. म्हणजेच आज आपण शिवजयंतीच्या माहितीचा व्हिडिओ पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला येथे झाला. त्यांच्या वडिलाचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. लहानपणापासूनच जिजाऊंनी त्यांच्यात स्वराज्याची प्रेरणा रुजवली. महाराजांनी अत्यंत कमी वयात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी तोरणा, राजगड, पुरंदर यासारखे किल्ले जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि गनिमी काव्याची रणनीती वापरून मोठ्या मोठ्या सुलतानांना आणि मुघलांना पराभूत केले. 1659 साली प्रतापगडावर अफजल खानाचा पराभव करून त्यांनी मराठा साम्राज्याची ताकद जगाला दाखवली. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ला येथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते अधिकृतपणे छत्रपती बनले. भारतातील पहिल्या सुसंघटित आरमाराची स्थापना करून त्यांनी सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांना धडा शिकवला. शिवजयंती हा दिवस त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या प्रेरणेची आठवण करून देतो. महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सह्याद्रीच्या कडाकपारीतून एक गर्जना उमटली होती. अन्याय, अत्याचार, परकीय सत्तेविरुद्ध उभा राहणारा एक सिंह जन्माला आला होता. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. ठिकाण शिवनेरी किल्ला. आणि जन्म झाला हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाला साकार करणाऱ्या महानायकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आई जिजाबाई यांच्या संस्काराने घडलेला हा बालक रामायण महाभारताच्या कथा ऐकत मोठा झाला. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांच्या मनात पेटली. त्यांच्या वडिलाचे नाव शहाजीराजे भोसले, परंतु शिवबाचा खरा वारसा होता स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्वाला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली, स्वराज्य निर्माण करणार. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया रचला गेला. सह्याद्री साक्षीदार होता एका नव्या युगाचा. 1659 साली आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान शिवरायांना संपवण्यासाठी निघाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. एकीकडे कपट, दुसरीकडे धैर्य आणि तिसरीकडे बुद्धिमत्ता. क्षणात वाघनख्याचा वार झाला आणि इतिहास घडला. मराठाच्या पराक्रमाची गर्जना सह्याद्रीत दुमदुमली. शिवाजी महाराजांनी तलवार जितकी धारदार होती तितकीच त्यांची बुद्धी चपळ होती. गनिमी काव्याच्या साहाय्याने त्यांनी मुघल साम्राज्यालाही हादरवले. डोंगर दऱ्यातून अचानक हल्ले केले आणि शत्रूंना गोंधळून टाकले. 6 जून 1674 रायगड किल्ल्यावर भव्य सोहळ्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तो सह्याद्रीनेही पाहिला. एक स्वप्न पूर्ण झाल्याचा क्षण तो होता. ते झाले छत्रपती, हिंदवी स्वराज्याचे अधिपती. समुद्रावरही स्वराज्याची पताका फडकली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे सागरी किल्ले बांधून महाराजांनी परकीय सत्तांना स्पष्ट संदेश दिला, हे स्वराज्य आहे. शिवाजी महाराज फक्त योद्धे नव्हते, ते होते प्रजेचे रक्षण करते. स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता, न्याय आणि शिस्त हेच त्यांच्या राजाचे खरे बळ होते. 3 एप्रिल 1660 रायगडावर हा सूर्य मावळला, पण शिवराय कधीच संपले नाहीत. ते आजही जिवंत आहेत. प्रत्येक मराठी मनात, प्रत्येक स्वाभिमानी विचारात आजही शिवराय जिवंत आहेत. शिवजयंती फक्त उत्सव नाही, तो आहे प्रेरणेचा दिवस. चला शिवरायांचा आदर्श अंगीकारूया, स्वराज्यांचा विचार पुढे नेऊया. जय भवानी, जय शिवराय. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचा पहिला पाया रचला. यानंतर राजगड, पुरंदर, प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांच्या ताब्यात आले. 1659 साली आदिलशाहीने शिवरायाचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खानाला पाठवले. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली, परंतु शिवरायांनी अत्यंत चातुर्याने वाघनख्याचा वापर करून अफजल खानाचा वध केला. हा प्रसंग मराठी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरला. शिवाजी महाराजांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची युद्धनीती, म्हणजेच गनिमी कावा. डोंगर दऱ्यांचा फायदा घेऊन अचानक हल्ले करून त्यांनी बलाढ्य मुघल सेनेलाही नमवले. औरंगजेबाने शिवरायांना आग्र्याला बोलावले. तेथे त्यांना नजरकैदेत ठेवले, परंतु महाराजांनी अत्यंत चातुर्याने मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका केली आणि सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ला येथे
शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. त्या दिवसापासून ते अधिकृतपणे छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. शिवाजी महाराजांनी भारतातील पहिल्या संघटित आरमाराची स्थापना केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सारखे किल्ले बांधून त्यांनी परकीय सत्तांना आव्हान दिले. शिवाजी महाराज फक्त योद्धे नव्हते तर उत्तम प्रशासकही होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. प्रजेवर अन्याय होऊ नये याची ते नेहमी काळजी घेत असत. स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता हे त्यांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले आहे, स्वराज्य, स्वाभिमान आणि न्यायासाठी लढा देणे हे कधीही चुकीचे नाही. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचा विचार, त्यांची प्रेरणा आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे. शिवजयंती हा एक फक्त उत्सव नाही तर प्रेरणेचा दिवस आहे. ढोल ताशे, मिरवणुका आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करत असतो. चला, शिवरायांचा आदर्श अंगीकारूया, स्वराज्याचा विचार पुढे नेऊया. जय भवानी, जय शिवराय. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.